जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त होणारच आहे मित्रांनो, कारण गणपती बाप्पाचं आगमन लवकरच होणार आहे। तर त्यासाठी आपण एक स्पेशल व्हिडिओ आज घेऊन आलेलो आहे। तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे, त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर आज आपण जो काही ट्रेडरचं मटेरियल यूज केलेलं आहे त्या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता। तसंच आपण जे काही बीट मार्क आणि शेक इफेक्ट यूज केलेले आहेत याचीही लिंक डिस्क्रिप्शनला मिळून जाईल, तेथून डायरेक्टली अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करू शकता। अलाइट मोशन ॲप आणि सॉन्ग टेलिग्रामला फ्रीमध्ये मिळून जाईल। तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ॲप डाउनलोड करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला ॲप ओपन करून घ्यायचं आहे। आपल्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल। इथे आपल्याला खाली प्रोजेक्ट नावाचा एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे। इथं अशा प्रकारे येऊन जाईल। त्याच्यावरती आल्यानंतर आपल्याला बीट मार्क आणि शेक इफेक्ट जे काय तुम्ही इथे इम्पोर्ट केले असले तुम्हाला इथं अशा प्रकारे बघायला मिळतील। आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बीट मार्कवरती क्लिक करून ओपन करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला ग्रुप आणि सॉन्ग अशा प्रकारे बघायला मिळेल। तर इथं आपल्याला ग्रुप 1ची एक लेअर बघायला मिळेल। याची लेंथ असणार आहे 2.28 सेकंदाच्या बीटपर्यंत। इथपर्यंत आपल्याला काहीच करायचं नाही, सिम्पली आपल्याला 2.28 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे। इथं येऊन सिम्पली आपल्याला प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियमवरती क्लिक करायचं आहे। नंतर आपल्याला सिम्पली जे काय आपलं इमेज असेल अशा प्रकारे तुमचं जे काही कोणतं इमेज असेल ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे। आपण डेमोसाठी इथं हे इमेज घेतलेलं आहे, तुम्ही तुमचं कोणतं इमेज ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता। आता आपल्याला सिम्पली शेवटपर्यंत स्क्रोल करत जायचं आहे आणि सिम्पली आपल्याला या ऑप्शनवर क्लिक करून याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, 2.28 बीटला आपल्याला पुन्हा एकदा यायचं आहे। इथे येऊन सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इमेजला क्लिक करून आपल्याला अशा प्रकारे 2.28 करून इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, किंवा मूव्ह अँड ट्रान्सफरला क्लिक करून आपल्याला 3 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही ती इमेज ॲडजस्ट करू शकता। इथं आपण इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। आता नंतर आपल्याला काय करायचं आहे, इमेज समोर लावून प्रेस करून सगळ्यात बॅकग्राऊंडला आपल्याला ग्रुप 2च्या खाली हे इमेज घेऊन यायचं आहे आणि आपल्याला नंतर इथे इमेज मूव्ह अँड ट्रान्सफरवरती येऊन अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। आता आपल्याला ॲरोवरती क्लिक करून सिम्पली 5.26च्या बीटवरती यायचं आहे। इथे येऊन सिम्पली आपल्याला इमेजला क्लिक करून या ऑप्शन क्लिक करून इमेजचे 2 पार्ट करून घ्यायचे आहेत। पुन्हा पुढच्या बीटला म्हणजे 8.26च्या बीटला येऊन पुन्हा 2 पार्ट करून घ्यायचे आहेत। पुन्हा कसं असं आपल्याला जेवढे काही आपले बीट्स आहेत तेवढे इमेजचे पार्ट करून घ्यायचे आहेत। आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, आपला जो काय ग्रुप 2 नावाची लेअर आहे त्या लेअरसमोर प्रश्न अशा प्रकारे सगळ्यात वरती आपल्याला हे लेअर घेऊन यायचं, म्हणजे आपली इमेजची लेअर सगळ्यात बॅकग्राऊंडला इथे येऊन जाईल। आता सिम्पली तुम्ही बॅक घेऊन आपल्याला सिम्पली शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे। इथे येऊन सिम्पली आपल्या 2 लेअर बघायला मिळतील। आता आपल्याला सगळ्यात पहिल्या लेअरवरती क्लिक करून अशा प्रकारे इफेक्टला क्लिक करून 3 डॉटला क्लिक करायचं आहे आणि सिम्पली कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। सिम्पली अजून बॅक यायचं, आपल्याला बीट मार्क ओपन करून घेतल्यानंतर ॲरोवरती क्लिक करायचं आहे। आता आपल्याला 2.28च्या बीट आल्यानंतर आपले जे काही इमेज आहे त्याला आपल्याला सिम्पली हा इफेक्ट अशा प्रकारे येते इफेक्टला जाऊन पेस्ट करून घ्यायचं आहे। पुन्हा आपल्याला 5.26चं जे काही इमेज आहे ते सोडून पुढच्या इमेजला यायचं आहे आणि 8.26च्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला सिम्पली एकाडे एक इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। नंतर आपल्या 14.27 सेकंदाच्या बीटवर जाऊन आपल्याला अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। असं आपण एकाडे इथं इफेक्ट पेस्ट केलेला आहे। पुन्हा बॅक येऊन आपल्याला शेक इफेक्टला येऊन आपलं जे काय 2 नंबरचं इमेज आहे त्याच्यावरती येऊन सिम्पली आपल्याला लेअर कॉपी करून घेतलं आहे। इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर पुन्हा बीट मार्कवरती यायचं आहे। इथे येऊन सिम्पली आपल्याला आता 5.26च्या बीटला यायचं आहे। इथे येऊन सिम्पली आपल्याला आपल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर जे काय आपलं पुढचं इमेज आहे म्हणजे जर आपला 11.27चं इमेज आहे त्याला येऊन सिम्पली आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला पुढं जे काय आपलं इमेज असेल त्याला आपल्याला हा इफेक्ट एकाडे इथं अशा प्रकारे पेस्ट करून घेतलेला आहे। आता आपला आजचा व्हिडिओ तर क्रिएट झालेला आहे। आता आपल्याला सिम्पली याला सेव्ह करायचं आहे, त्यासाठी ॲरोवरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली एक्सपोर्टला क्लिक करायचं, म्हणजे आजचा व्हिडिओ याच्यामध्ये गॅलरी सेव्ह होऊन जाईल। तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा, आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।